50 वर्षाचं आयुष्य मिळालं. छत्रपतींना आयुष्य किती मिळालं? फक्त 50 वर्षाचं. 1630 ते 1680. पण 50 वर्षामध्ये माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी जे करून ठेवलं, आज 450 वर्ष झाली तरी हे राज्य माझ्या शिवछत्रपतींचं आहे. हे राज्य माझ्या शिवछत्रपतींचं आहे. लक्षात घ्या. जर का माझ्या शिवरायाला शतकाच्या पार आयुष्य लाभलं असतं, जर का माझ्या शिवरायाला शतकाच्या पार आयुष्य लाभलं असतं, तर आज प्रत्येक मराठी माणसाच्या घराला सोन्याचं दार दिसलं असतं, सोन्याचं दार दिसलं असतं, सोन्याचं दार दिसलं असतं. बरोबर. आणि म्हणून बुवानी बाईच सांगितलं की छत्रपती जन्माला यायला पाहिजे, पण कोणी कुठे? शेजाऱ्याच्या घरात. तुमका झालेलो छत्रपती झालं तर वाईट होय, शेजाऱ्यात का? छत्रपती बुवा खरंच सांगतो तुम्हाला, छत्रपतींबद्दल आपण बोलू शकत नाही, एवढं महान कर्तृत्व आहे छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती छ म्हणजे 36 देव असलेला, क म्हणजे त्रस्त बोलणारा करणारा, तो म्हणजे परश्रीमाते समान मानणारा, ती म्हणजे तिन्ही जगामध्ये वावरणारा छत्रपती शिवाजी. शी म्हणजे शिस्तप्रिय, वा म्हणजे वारीमध्ये ते, जी म्हणजे जिजाऊचा पुत्र महाराज, म म्हणजे महाराष्ट्राची शान, हा म्हणजे हार न मानणारे, रा म्हणजे राज्याचे हितचिंतक, ज म्हणजे जनतेचा राजा, तो माझा छत्रपती शिवाजी महाराज राजा, तो माझा छत्रपती शिवाजी महाराज, तो माझा छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय भवानी. अंगारचं काट उभं राहतो, बरं ना. छत्रपतींचं नाव घेतल्यानंतर, कारण 33 कोटी देवांची अब्जावधी मंदिरे असतात, 33 कोटी देवांची अब्जावधी मंदिरे असतात, पण एकही मंदिर नसताना अब्जावधींच्या हृदयावर अधिराज्य केलं, त्याला छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात, त्याला छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात, त्याला छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात. आणि म्हणून लक्षात घ्या काय कर्तृत्व होतं ज्याने, लक्षात घ्या, पत्नीच्या आनंदासाठी, पत्नीच्या स्वप्नासाठी ताजमहाल बांधणारे अनेक आहेत. पत्नीच्या स्वप्नासाठी ताजमहाल बांधणारे आपण अनेक पाहिले, पण आईचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी स्वर्गाची स्थापना करणारे फक्त एकच घडले, ते म्हणजे माझे छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराज. आईचं स्वप्न पूर्ण झालं पाहिजे, तर आई परमेश्वराकडे रोज मागते फक्त एकच गोष्ट. काय मागते? की माझ्या मुलांचं कर्तृत्व घडवू, माझ्या मुलांचं मला स्वप्न बघायचं आहे. म्हणून आपण प्रत्येक वेळी आपल्या आईचं स्वप्न पूर्ण होईल याची अपेक्षा केली पाहिजे. आईचं स्वप्न वेगळं काय नसतं. तर जिजामाता ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा भाऊ जिजामातेच्या गर्भामध्ये होता, त्यावेळी त्या जिजामातेला डोहाळे लागत होते. कशाचे? घोड्यावर स्वार होणं, रणांगणामध्ये फेरफटका मारणं, हातामध्ये तलवार उपसणं, शत्रूवर चाल करून जाणं, अशा प्रकारचे डोहाळे. अरे आमच्या बायकांना लागतं चिचेने आवडायचे, बरोबर ना, चिचेने आवडायचे. त्यामुळे छत्रपती कसे काय जन्मा घेणार? छत्रपती जन्माला पाहिजे तर पहिली जिजामाता जन्मात येऊया, बरोबर ना. पहिली जिजामाता उगाच घडले नाही. ज्यावेळी एक एक घास भरवायची त्यावेळी शिवाजी महाराजांना माता, ती जिजामाता घास भरवताना हा रामाचा घास आहे, हा कृष्णाचा घास आहे, अशा प्रकारे घास भरवायची. म्हणून छत्रपती घडले. आम्ही भरवता काय, एक चिवचो, एक काऊचो, एक माऊचो, मग म्याव जन्मा घेतला मंजूर. हा बहुत फरक आहे, हा फरक आहे. आणि म्हणून प्रत्येकाने लक्षात ठेवलं पाहिजे की आपलं स्वप्न काय, आपल्या आईचं स्वप्न म्हणजे आपलं स्वप्न आहे. कारण ताजमहाल कोणही बांधतो, ताजमहाल कोणही बांधतो, पण पाण्यावर किल्ला बांधतो त्या छत्रपतींना मी मानतो, त्या छत्रपतींना मी मानतो, त्या छत्रपतींना मी मानतो.
काय परिस्थिती आहे हो. पूर्वीचा काळ आठवा. आजी गेली काय ती आहे ना. हा वरती बसल्या ती बसल्या ती आहे का. बरोबर त्यांचा काळ आठवा ना तुम्ही. बरोबर ना. निस्वार्थी माणसं बघा ते आशीर्वाद देताना एखाद्याला अगदी निसंकोच देतात. बघा मनात काळा ठेवून काय नाही. पूर्वीची माणसं अशी आहे. म्हणून 100 सवायचे वर्ष जगली. आता 50 झाली की पुढचं बोनस मिळाली 5-10 वर्षात. बरोबर ना. पूर्वीची निरोगी माणसं. वा सावंत बुवा लक्षात घ्या. त्याच्यात घेण्यासारखे विषय. पूर्वी मुलं किती असायची एका 12-14 मुलं होती ना. 12-14 7 पोरगे 6 मुली किंवा 8 मुली 6 पोरगे तरी माणूस. आणि म्हणून ती परंपरा टिकवायची जर असेल तर समाजाला चांगल्या मार्गाने घेऊन जाण्याचं काम भजनी बुवाचं आहे. बरोबर भजनी बुवाचं आहे. काळ बदललेला आहे. जमाना बदलला. परिस्थिती बदलली. 10 वर्षापूर्वी बघा मुलगा झाला पेढे वाट, मुलगी झाली गडकडो लाडू. सांग कधी कळणार तुला. तुमच्यासाठी सांग कधी कळणार तुला भाव माझा. Thank you.
वाडीचा आज प्रतिष्ठापना सोहळा 3 दिवसाचा कार्यक्रम भव्य दिव्य पद्धतीने या पोवारवाडीने त्या ठिकाणी संपन्न केलेला आहे। बरोबर चाकरमानी आणि ग्रामस्थ एकजुटीचं प्रतीक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं। जोरदार टाळ्या माझ्या मंडळासाठी झाल्या पाहिजे। एक वाडी अख्ख्या गावाला लाजवी अशा प्रकारचा भव्य दिव्य कार्यक्रम या ठिकाणी करताय। बरोबरच भव्य दिव्य असा कार्यक्रम या ठिकाणी एकजुटीचं प्रतीक म्हणून हे पोवारवाडी करते। बरोबर तुम्हाला लाख सलाम। चाकरमानी ग्रामस्थ झटली एका जुटीत, चाकरमानी ग्रामस्थ झटली एका जुटीत, पंढरी म्हटलं तर वावगं ठरणार नाही अशा प्रकारचं नियोजनबद्ध कार्यक्रमाचं स्वरूप या ठिकाणी या पोवारवाडीने आज दाखवलेलं आहे। बरोबरच एका गावाला लाजवेल अशा प्रकारचा भव्य दिव्य कार्यक्रम आज या भैरी भवानी मातेचा उत्सव आणि प्रतिष्ठापनेचा कार्यक्रम या एका वाडीने केलेला आहे। बरोबर तुम्हाला लाख लाख सलाम। हरिनामाची साक्षात पंढरी या ठिकाणी बसली अशा प्रकारचं या ठिकाणी 11:15 वाजता भजन चालू झालं। 4:30 वाजत आले तरी माझे मायबाप असे माझ्या माता भगिनी मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत। बरोबर तुमचा आजचा हा दिवस परमेश्वराच्या चरणी सार्थकी लागल्याशिवाय राहणार नाही। खरंच सांगतो तुम्ही आज दिलेला वेळ तुम्हाला भविष्यामध्ये खूप कमी आहे। अगदी प्रामाणिकपणे सांगतो कारण भजन करणाऱ्यांपेक्षा श्रवण करणे ही भक्ती मोलाची आहे। नवविधा भक्तीमध्ये श्रवण करणे ही भक्ती सगळ्यात पवित्र मानली जाते। कारण या ठिकाणी म्हणजे सांगतो एक उदाहरण म्हणून सांगतो बघा तराजू ज्यावेळी आपण हातामध्ये उचलतो तराजू ज्यावेळी आपण हातामध्ये उचलतो त्यावेळी जड पांढरं असतं जड ते नेहमी खाली असतं आणि हलकं पांढरं असतं ते नेहमी वरती असतं। आम्ही खुर्चीवर बसलो तुमच्यापेक्षा आम्ही हलकी आहोत श्रेष्ठ तुम्ही आहात मंडळी तुमचं जड पाडलं आहे कारण तुम्ही हे भजन श्रवण करता ही
पुण्याही सगळ्यात मोठी लक्षात घ्या. कारण मातीने एकी केली की त्याची वीट तयार होते, विटेने एकी केली की त्याची भिंत तयार होते, आणि भिंतीने एकी केली की त्याचं पवित्र सुंदर मंदिर तयार होतं. हे भिलवळवंतचं मंदिर आहे. हे पवित्र मंदिर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं नाही का. परमेश्वर लक्षात घ्या. कसं बघा हे मंदिर कसं आहे, तिथून चढाने आलो या की वरती उंचावर मंदिर आहे बघा. येण्यासारखा विषय आहे. जेथे दया क्षमा शांती तेथे भगवंताची वस्ती असते. लक्षात घ्या. परमेश्वर कुठेतरी वास करत नाही, कुठेतरी राहत नाही. तुमच्या ह्या परमेश्वराची कृपा आहे या गाववाडीवर. त्याने आपलं वस्तीस्थान एवढं सुंदर ठिकाणी ठेवलं आहे की प्रश्नता पवित्रता भयानक आहे. मंदिर केवढं आहे याच्यापेक्षा पावित्र अतिशय सुंदर आहे या ठिकाणी. खरोखर तुम्हाला लाख लाख सलाम करतो. तर मंडळी काय बघा लक्षात घ्या. फक्त एका आठवड्यात सोडता येत नाही. संतांनी भगवंताचं नामस्मरण सोडलं नाही म्हणून अनेक वेळ बघा ते तरलेले आहे. संत गोरोबा स्वतःचं मूल एवढं पण पांडुरंगाच्या नामस्मरणामध्ये दंग झाला, स्वतःचं मूल मातीमध्ये गाडलं गेलं तरी तो पांडुरंगाचं नामस्मरण करत करत माती पडत होता बघा. रक्ताचे थारोळे लागल्या. बायको जेव्हा आलेली ओरड मारली, हो हे करताय काय, खाली मूल बघा पायाखाली गाडलं गेलंय. तेव्हा बघितलं तर मूल आपल्या पायाखाली रक्तबंबाळ झालं होतं, पण त्याने नामस्मरण सोडलं नाही. नामस्मरण करतच राहिला. शेवटी पांडुरंगाला ते मूल जिवंत करून द्यावं लागलं. ही भक्तीमध्ये ताकद आहे. संत जनाबाईवरती चोरीचा आळ आला पण तिने नामस्मरण सोडलं नाही म्हणून ती जनाबाई सर्वश्रेष्ठ ठरली. तिला अधिकार केवढा, भगवंताला शिव्या घालण्याचा अधिकार फक्त जनाबाईला होता. अरे विट्या विट्या मूळ मायेच्या करंड्या तुझी रांड रणकी झाली, तुझे गेले म्हणे तुला पाहुणी काळ रडे. कोण म्हणतीये जनाबाई. बघा परमेश्वराला शिवा घालण्याची ताकद त्या जनाबाईमध्ये होती. कारण का तर भक्ती श्रेष्ठ होती. ज्यावेळी नामदेव महाराज कीर्तनाच्या निमित्ताने पांडुरंगाच्या दरबारी गेले, त्या बडव्याने काय केलं, नामदेवाला हकललं, म्हणाल जा तिकडे मागच्या बाजूला, तिकडे पाटल्या बाजूला जा आणि तिकडे कीर्तन तुझं चालू कर. पण नामदेवाने कीर्तन थांबवलं नाही, मागच्या बाजूला जाऊन आपलं नामस्मरण पांडुरंगाचं चालू केलं. एवढा दंग झाला पांडुरंगाला शेवटी मंदिर फिरवावं लागलं. ज्या बाजूला कीर्तन चालू होतं त्या बाजूला मंदिराचं तोड पांडुरंगाने केलं. ही भक्तीमध्ये ताकद आहे. लक्षात घ्या, ही भक्तीमध्ये ताकद आहे. आणि म्हणून तुम्ही भजन या ठिकाणी ठेवला त्याबद्दल तुम्हाला लाख लाख सलाम करतो. हा कार्यक्रम आमच्या आयुष्यामध्ये एक अविस्मरणीय अशी आठवण राहील या पवारवाड्याची. बालकाला काय कळतंय मला माहिती नाही, पण बसल्या वेळेपासून एवढा मग्न भजनामध्ये येतो. खरंच एकदा टाळ्या देतात किंवा त्या भैरीभवानी मातेच्या चरणी मी प्रार्थना करतो. त्या लेकराला ज्या काही व्याधी आहे त्या तुझ्या नामस्मरणाने आई आज ह्या क्षणापासून निघून जाऊ दे. तो अतिशय चांगला मुलगा म्हणून आपल्याला पाहायला मिळावा. मी परमेश्वराने दिली प्रार्थना.
परमेश्वराचा करूया। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 ब्रह्मा विष्णु महेश्वरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा जोरदार जोरदार धन्यवाद। खरंच तुम्हा सर्वांना उदंड सांगते तुला आणि नाही
Thank you.